कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. खरं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळतोय. मराठवाड्याला अक्षरशः पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळतंय. नेमका काय परिस्थिती आहे तिथली, किती क्षेत्र बाधित झाले, काय डेटा सांगतो? खरं तर आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही की हवामान बदलामुळं की काय, खरं तर महाराष्ट्रामध्ये पाऊस जास्त पडतो, पण एकाच वेळी एवढा पाऊस पडण्याची कदाचित ही पहिली वेळ असेल. संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे आणि आजही पडतोय. त्यामुळं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान या राज्यामधले झालेलं आहे. शेतीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे, शेतजमीन वाहून गेलेली आहे, घराची पडझड झालेली आहे, पशुधन वाहून गेलेलं आहे. म्हणजे सांगण्यासारखं नाही, एवढं नुकसान या अतिवृष्टीमुळं या राज्यामध्ये झालेलं आहे. कालचा आकडा हा 65-66 लाख एकर होता. तो आकडा अजूनही वाढेल. पण खरोखरच शेवटी मला या आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की हे निसर्गाचं संकट आहे. शेवटी या संकटाला आपल्याला आता धीर तर धरावंच लागेल, सामोरं तर जावंच लागेल. आणि निश्चित प्रकारे या शेतकरी बांधवांना शासनाच्या वतीनं जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल, जेवढं जास्तीत जास्त सहकार्य करता येईल, ती भूमिका आमची सगळ्यांची आहे. आम्ही स्वतः कृषी मंत्री मी असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, या संपूर्ण परिस्थितीवरती त्या तिघांचं पण लक्ष आहे. आम्ही सर्वांनी आमचे जे महसूल विभागाचा अधिकारी असतील, कृषी विभागाचे अधिकारी असतील, या ह्याच्यामुळं अतिवृष्टीमुळं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्या सर्व शेतीचं असेल किंवा जे इतर नुकसान झालं त्या सर्वांचे पंचनामे करायला आम्ही सांगितलेले आहेत. आणि काही ठिकाणचे पंचनाम्याचे रिपोर्ट आलेले आहेत. अजूनही पावसामुळे काही ठिकाणी पंचनामे करता आलेले नाहीत. परंतु मला शेतकरी बांधवांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही घाबरू नका. सर्वांचे पंचनामे आम्ही सगळ्यांचे करीत आहोत. आणि निश्चित प्रकारे ज्याचं नुकसान झालं आहे मोठ्या प्रमाणात त्या सर्वांना जी भरपाई शासनाच्या वतीने देणार आहे ते आम्ही लवकरच देतोय. अशी एक प्रामुख्याने मागणी होती की ओला दुष्काळ जाहीर करावा. 13,000 रुपये हेक्टरी मिळतात. NDRFचे नियम कुठेतरी बाजूला ठेवावेत आणि 50,000 रुपये हेक्टरी द्यावेत, अशी मागणी देखील होते. विजय वडेट्टीवार हे बोलले. या बाबतीत शेतकऱ्यांची मागणी 100% आहे. शेवटी खरंच सांगतो, शेतकरी खूप अडचणीत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता अतिवृष्टी आहे, पाठीमागं दुष्काळ होता, गारपीट असेल, त्यामुळे शेतकऱ्यांवर अनेक अशी संकटं ही दिवसेंदिवस येत आहेत. आणि ह्या संकटाला निश्चित प्रकारे शासनाच्या वतीनं ही मदत करणं गरजेचं आहे. या बाबतीमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक आहे. संपूर्ण अहवाल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या आमच्या सगळ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना आम्ही तो मांडतोय की जेणेकरून जास्तीत जास्त माझ्या शेतकरी बांधवांना मदत करण्याचा निर्णय शासन निश्चित प्रकारे शासनाच्या वतीनं मदत केली जाईल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बातचीत झाली का? त्यांच्यावर ही सगळी परिस्थिती त्यांच्या कानावर आहे. रोज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सर्वांचे अहवाल ते घेत आहेत. तिघंजण पण निश्चित प्रकारे संपूर्ण माहिती संध्याकाळी, सकाळी किंवा दुपारी सगळी त्यांना माहिती ही मिळते. कारण निश्चित प्रकारे त्यांचं पण या संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष आहे. कृषी मंत्री या सगळ्या भागाचा दौरा करणार आहेत का? आणि करत असेल तर कधी प्लॅन? कृषी मंत्री म्हणून तुम्ही बऱ्याच जिल्ह्याचा काही ठिकाणी जिल्ह्यात दौरा केलेला आहे, पण कृषी मंत्री म्हणण्यापेक्षा ज्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना आम्ही सर्वांना सांगितलं की त्या पालकमंत्र्यांनी प्रत्येक ठिकाणी जिथं नुकसान झाले पालकमंत्री तिथं ते दौरे करतायत. आणि पालकमंत्री पण तिथं पालकमंत्र्यांनी पण सगळे प्रशासन हे निश्चित प्रकारे जिथं नुकसान झाले तिथं सगळीकडे तिथं त्यांनी पंचनामे करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत. त्यामुळे सगळीकडे जिथं नुकसान झाले तिथले सगळे पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा दौरा करतायत. मराठवाड्याची सध्याची परिस्थिती काय आहे आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी मदत केली जाऊ शकते? मराठवाड्याची परिस्थिती सध्या खरंच निश्चित प्रकारे थोडी अवघड आहे. कारण नदीच्या जो आपल्याला माहिती आहे की नदीमधनं पाणी हे बाहेर पडलेलं आहे किंवा सगळीकडेच, मराठवाड्यापेक्षा मराठवाडा विदर्भ परिस्थिती सगळीकडेच अवघड आहे. परंतु शेवटी परिस्थिती जर अवघड असली तर शासनाच्या वतीने निश्चित प्रकारे जे काय सहकार्य करण्याचा प्रयत्न आम्ही लवकरात लवकर करू. धन्यवाद मॅम, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आपल्यासोबत होते आणि त्यांना स्पष्टपणे म्हटलंय आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडते, अहवाल सादर केला जाईल आणि योग्य ती मदत जी आहे ती लवकरात लवकर शेतकऱ्यांना केली जाईल. कॅमेरामन सचिन सावंत, निलेश बुदावली, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.